तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी पंप खरेदीमध्ये काही घोळ झाला त्याचं प्रकरण नागपूर खंडपीठात आहे आणि आज त्याच्यावर सुनावणी आहे. माझ्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट शंतनू घाटे सर आपल्यासोबत आहे. सर, आज सुनावणी आहे, काय होणार नेमकं? आज सुनावणीसाठी जरी न्यायालयात प्रकरण लागलं असलं तरी त्याच्यात अजून शासनाच्या वतीनं उत्तरं यायची असल्यामुळे आज त्याच्यात तारीखच होईल असं वाटतं आहे. कारण शासनाला भरपूर वेळ दिला गेलेला होता उत्तर दाखल करण्यासाठी, पण शासनाने अजून त्याच्यात उत्तर दाखल केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज शासनाला कोर्ट कदाचित वेळ वाढवून देईल, पण उत्तर दाखल करण्यास भाग पाडेल आहे. सर, कुठल्या याच्यावर उत्तर शासनाला मागितलं होतं, कुणाकुणाला पार्टी केलं होतं त्यामध्ये, उत्तर काय मागितलं होतं? कोर्टाने आम्ही कमिशनरला पार्टी केलेलं आहे, राज्य शासनाच्या ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीला पार्टी केलेलं आहे आणि जी सोसायटी आहे ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट ज्याच्या माध्यमातून ही पैसे वाटप होणार होते, पंप वाटप होणार होते, त्या सगळ्यांनाच उत्तर दाखल करायला सांगितलं होतं आणि कोणाचीच उत्तर आलेली नाही. आणि अपेक्षित आहे शासनाच्या वतीनं ज्यांनी ही पॉलिसी फ्रेम केलेली आहे की हायर कॉस्टला स्प्रे पंप विकत घेणे आणि मार्केटमधच्या किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये त्याला विकत घेऊन ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणं, यांनी मार्केटमध्ये असणाऱ्या सर्व स्प्रे पंप विकणाऱ्या कंपन्यांचं पण नुकसान झालेलं आहे आणि शासनाच्या पैशाचा पण अपहार झालेला आहे. त्यामुळे शासनाच्या गव्हर्मेंट रिझोल्युशनलाच न्यायालयीन कोर्टात आव्हान केलेलं असल्यामुळे त्याच्यावरच उत्तर अपेक्षित आहे. धनंजय मुंडे तेव्हा कृषी मंत्री होते जेव्हा हा निर्णय झाला, त्यांचं किती इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला वाटते? आणि साधा आणि सोपा प्रश्न महाराष्ट्रातील व्ह्युअर्सच्या माध्यमातून की त्यांच्या अडचणी वाढणार का या प्रकरणामुळे? नक्कीच वाढणार आहेत. याचं कारण असं की कमिशनर जे असतात त्यांनी अगोदरच याच्यात नोट पुटअप केली होती की याच्यात ऑलरेडी जनहित याचिका एक प्रलंबित असताना आता याच्यावर जनहित याचिकेवर निर्णय होतपर्यंत कुठलीही पॉलिसी घेऊ नये असं कमिशनरची नोट असताना माननीय मंत्री महोदयांनी कशाच्या आधारावर नवीन नोटशीट देऊन नवा GR काढून ही प्रक्रिया राबवली आहे याच्याबद्दल कुठेच उल्लेखित नाही आहे. यांनी शासनाचा तर अपार झालेलाच आहे, पण हे जे वेंडर्स आहेत, हे स्प्रे पंप विकणारे, या सगळ्यांना त्यांनी नुकसानीत आणून ठेवलं आहे. कारण त्या स्प्रे पंपची किंमत मार्केटमध्ये 2650 असताना शासन त्याला 3650 हा रेट लावून शासन त्या पैशात विकत घेत असल्यामुळे सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. आणि पर्टिक्युलर क्वालिटीचा स्प्रे पंप देणार आहे शासन. जे मार्केटमध्ये व्हेरियस क्वालिटीज उपलब्ध आहेत त्या सगळ्या याच्यावर याचा परिणाम होणार आहे आर्थिकदृष्ट्या. आणि ॲग्रिकल्चरल आपला देश हा बेसिकली ॲग्रिकल्चरिस्ट आहे, त्यामुळे ॲग्रिकल्चरिस्टच्या बेनिफिट्सकरता व्हेरियस स्कीम्स फ्लोट केल्या जातात. पण हे असे जर कारनामे झाले तर याच्यात खूप मोठा फटका स्प्रे पंप ऑपरेट करणाऱ्यांनाही आहे, स्प्रे पंप विकणाऱ्यांना पण आहे. सर, आपण यांना उत्तर द्यायला कृषी विभागाला किती दिवसांचा वेळ माननीय कोर्टाने दिला होता? आणि असा प्रश्न की कृषी विभाग हे उत्तर द्यायला टाळाटाळ करत आहे का, असंही टाळाटाळ तर करत असावे असं वाटतंय. कारण भरपूर वेळ दिला होता, 3 आठवड्यांचा वेळ दिला होता कोर्टाने त्यांना आज उत्तर दाखल करायला, पण अजूनपर्यंत उत्तर दाखल केलेलं नसल्यामुळे पुन्हा वेळ वाढवून मागणारच आहेत ते. पण शासनाला उत्तर तर देणं भाग आहे, नाही तर त्यांना गव्हर्मेंट रिझोल्युशन जे आहे, जे आम्ही आव्हानित केलेलं आहे, ते मागे घ्यावं लागेल. शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडे यांना कोर्ट पार्टी केलं जाऊ शकतं का या सगळ्या प्रकरणामध्ये? त्यांना बोलवलं जाऊ शकतं का? समन्स बजावला जाऊ शकतो का? काय लिगलिटी आहे या सगळ्या प्रकरणात? मिनिस्टर्स जे असतात ना, ते नॉर्मली आम्ही पार्टी करत नसतो. मिनिस्टर देखील काय करतात, शासनाच्या वतीने अध्यादेश काढायला सरकारी यंत्रणेला सांगत असतात. त्यामुळे मंत्र्यांना पार्टी करायची गरज नसते आणि नाही कोर्ट मंत्री महोदयांना बोलवत, एक्सेप्शनली रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये बोलवत असतात. या केसमध्ये शक्यता आहे? नाही, मला नाही वाटत. अजून तरी असं काही सिच्युएशन आलेली नाही आहे. हे सगळं उत्तर आल्यानंतर याच्याबद्दल उहापोह होऊ शकतो. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.